रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण बघणार आहोत व्यंकटेश माडगूळकर यांच्या दुबळा या कथेचा भाग दुसरा. कालच्या भागात नामा आणि पवित्रा आपले गाव सोडून रोजगारानिमित्त आपल्या मावळणीकडे येतात. पण गावातील उंच धिप्पाड भगवंतराव बघून नामाला खूप भीती वाटते. आता आपण पुढील भाग बघू. दिवस मावळून झांजड पडली. आभाळात चांदण्या दिसू लागल्या. रस्त्यावरून होणारी गुरा माणसांची वर्दळ केव्हाच थांबली होती. गावात दिवे दिसू लागले होते. नामा भानावर आला. पातळ चांदण्यांतून, झाडाझुडपांच्या सावल्यांतून जपाजपा पावले टाकीत तो घराकडे निघाला. पुढे दिसणारे सुख पाहून त्याला आज कितीतरी समाधान झाले होते. आपल्या तंद्रीतच नामा घरापाशी येऊन पोचला आणि त्याच्या ध्यानात आले, घराचे दार पुढे केलेले आहे. फटीतून उजेड येत होता. दाराला कुलूपही नव्हते. दार पुढे करून म्हातारी आणि बायको कुठे बाहेर गेल्या काय? नामाने दाराला धक्का दिला. 2 फळ्यांचे ते दार थोडे आत गेले आणि त्यासरशी आतून म्हातारीचा आवाज आला. कोण आहे? मी ग, कडी काढ. म्हातारीची पावले वाजली. दार चाचपून तिने कडी काढली. एकटीच आहेस तू? ही कुठं बाहेर गेली का काय? दार पुन्हा लोटून घेत परत भिताडाकडे जात म्हातारी बोलली. कुठं जाती या राती अंधाराची? हाय, चुलीमोरच हाय. कडी घातली म्हणून म्हटलं. पटका काढून नामा माझघराच्या उमऱ्यावर टेकून बसला. उल्हासाने म्हणाला, काम लागल असं वाटतंय मला कारखान्यात. चौकशी केली आज तर लवकरच माणसं भरायची आहेत म्हणून बातमी लागली. म्हातारी म्हणाली, वय, बरं झालं बाबा. म्हातारी असे म्हणाली, पण या बातमीने तिला काही विशेष आनंद झाल्याचे दिसले नाही. निराळ्याच विचाराने चिंतामग्न झालेले माणूस जसे दुसऱ्याच्या बोलण्याला हुकारा देते तसेच तिने हुकार दिला. नामाला काही वेगळेच वाटले. उमऱ्यावर ठेवलेल्या लांबण दिव्याच्या उजेडात नामाने म्हातारीकडे टक लावून पाहिले. भिंतीचा आधार घेऊन ती वाकून बसली होती. तिचे दोन्ही गुडघे उभे होते. दोन्ही हातांनी डोके धरून ती आंधळी म्हातारी अवघडून बसली होती. उमऱ्या पलीकडे वाकून नामाने आत पाहिले तर चुलीवर धडाधडा चाळ चालला होता आणि पवित्रा गालावर हाताचा मुटका टेकून निश्चल बसली होती. नामाची काळी झाले. अंधाराच्या वेळी दाराला कडी लावून ह्या दोन्ही बाया अशा गप्प का बसून राहिल्या आहेत? घरात हालचाल नाही, बोलले नाही. म्हातारीने बोलता बसायची नाही. पवित्रा हालचाल करायची राहायची नाही. सगळे असे सामसूम का? मग दारावर वाजताच कोण आहे असे म्हणून म्हातारीने का विचारले? कोणी हालचाल करील, बोलेल म्हणून नामाने वाट पाहिली. कोणी हल्ले नाही, कोणी बोलले नाही. तिघेही तिनीकडे गप्प राहिली. ती शांतता नामाच्या अंगावर आली. काय झाले आहे हे त्याला कळेना. काहीतरी झाले होते हे नक्की. कशाने तरी घर हल्ले होते. कोणी बोलेना, त्यामुळे काही कळेना. तेव्हा धीर धरून नामाने म्हातारीला विचारले, काय गाते? गप्प का? वातावरणाचा परिणाम इतका झाला होता की नामाच्या आवाजात सुद्धा भीती आली होती. म्हातारी सुस्कारा सोडून सैलपणे म्हणाली, काय नाही. पण त्या काय नाही म्हणण्याने, त्या सुस्कार्याने, म्हातारीच्या त्या उघडून बसण्याने नामाला सांगितले की काहीतरी घडून गेले आहे. घडली गोष्ट पुन्हा बोलून दाखवायला सुद्धा नको वाटते आहे. काहीतरी वाईट बातमी कळली आहे. घरात इतकी शांतता झाली की कुणी मोठ्याने श्वास सोडलेला सुद्धा ऐकू येऊ लागला. अवघडल्या हातापायाची हालचाल फार सावकाशपणे होऊ लागली. पवित्रा चोली पडून पाय न वाजवता उमऱ्यापाशी आली. हलकेच दिवा उचलून तिने आत नेला. 2 पाने वाढली. पाण्याने भरलेला तांब्या नामाच्या पुढे ठेवला. म्हातारी जवळ जाऊन तिच्या हाताला धरीत पवित्रा हलकेच बोलली, चला, जेवायला चला. अंधळ्या म्हातारीला पवित्राने हाताला धरून आत नेले आणि पानावर बसवले. नामा चूळ भरून पानावर बसला. दोघेही जेवू लागली. तोंडाच्या आवाजाशिवाय आणखी कसला आवाज होत नव्हता. चुलीतले लाल इंगळ भिजत चालले होते आणि ती ऊब घेत पवित्रा हनुवटीला हाताचा आधार देऊन गप्प बसली होती. म्हातारीचे आणि नामाचे जेवण झाले. दोघे उठून बाहेरच्या पडवीत गेली. तशी पवित्रा नवऱ्याच्या उष्ट्या ताटात बसून एकटीच जेवली. बराबर तिने आवरासावर केली. वाकळा घोंगडी टाकून नामा आणि म्हातारी अंथरुणावर बसली. आवरून होताच पवित्राने पार एका कोपऱ्यात घोंगडे टाकले. दिव्याला निरोप दिला. घडत काळोख झाला. बऱ्याच वेळाने वळचणीतली पाल बोलली. म्हातारीने कृष्ण कृष्ण सोन्याची वाचा असे म्हटले. अधूनमधून तिघेही या अंगावरचे त्या अंगावर होत होते. प्रत्येकाला वाटे दुसरी दोघे झोपली आहेत.
पण झोपा कुणालाच लागल्या नाहीत. नामाने मग हळूच हाक मारली, आत्या. ओ आली नाही. तेव्हा पुन्हा थोड्या वरच्या आवाजात त्याने हाक मारली, झोप लागली काय ग आत्या? दचकल्यासारखे करून म्हातारीने विचारले, हा, मला हाक मारलीस नामा? वय, काय झालं ग? तुम्ही दोघी बी अशा गप का होता मगापासनं? सगळे बोलणे अगदी हलक्या आवाजात चालले होते. पवित्रा टक्क डोळे उघडे ठेवून ऐकत होती. म्हातारी अंथरुणावर उठून बसली. बसल्या बसल्या सरकत पुढे येऊ लागली. नामाचा श्वास जोरात होऊ लागला. भुई चाचपत म्हातारी नामाच्या अंथरुणावर आली. चाचपूनच तिने नामाचा हात आपल्या जीर्ण हाताने घट्ट धरला. तिचा हात गार आहे आणि तो थरथरतो आहे हे नामाला कळले. कानात जीव आणून नामा ऐकू लागला. म्हातारी म्हणाली, नामा, आज भगवंतराव आपल्या घरी येऊन गेला. नामाच्या अंगावर झरकन काटा आला. श्वास रोखून त्याने घुटका गिळला. रोखलेला श्वास तोंडाने सोडून धापा टाकीत तो बोलण्यासाठी धडपड करू लागला. दुमडल्या हातावरून डोके वर उचलून पवित्रा कान देऊन ऐकू लागली. म्हातारी अगदी खालच्या आवाजात त्याला सांगू लागली, आला आणि मला म्हणाला, म्हातारे, तुझ्या घरी चहासाठी आलोय, चहा कर. आणि भिंताडाला टेकून बसला. आता काय बोलायचं? कोणत्या तोंडाने नाही म्हणायचं? पोरीला म्हणलं, बाई चूल पेटीव आणि चहा कर. मग मी धीर करून पुसलं, आज कधी नवं ते इकडं कसं वळला तर म्हणतो कसा, तुझी सून बघायला आलो. एवढे सगळे म्हातारीने एका दमात सांगून टाकले. नामाचा हात जास्ती घट्ट धरला. हिव भरल्याप्रमाणे तिचे सगळे अंग धाडधाड ओढू लागले. नामाचे पोट एकाएकी फुगले. तो अंथरुणावर उठून बसला, पण दार उघडून बाहेर जाण्याचा धीर त्याला होईना. पोटाच्या तळातून उठणाऱ्या कळा सोशीत वरचेवर पोट आत घेऊन पाठीशी लावीत तो जागच्या जागीच बसून राहिला. वेदनांच्या उकळ्यांवर उकळ्या फुटत होत्या. नामाला दार उघडून बाहेर जाण्याचा धीर होत नव्हता. दुमडल्या हातावरून मान उचलून पवित्रा अंधारातच डोळे फाडून बघत होती. तिला नवरा दिसत नव्हता, म्हातारी दिसत नव्हती. तिचा सगळा जीव कानात गोळा झाला होता आणि तिला काहीही ऐकू येत नव्हते. या खेपेनंतर भगवंतराव म्हातारीच्या घरी पुन्हा 3-4 वेळा आला. प्रत्येक वेळी त्याने घडाभर साखर, चहाचा पुडा म्हातारीकडे पाठवून दिला. गरा, तूप पाठवून दिले. प्रत्येक वेळी पवित्राला चहा करून द्यावा लागला, खायला करून द्यावे लागले. या तिन्ही खेपेला रोग आल्यासारखा भगवंतराव अचानक आला. घराच्या चौकटीतून वाकून आत शिरून तो म्हातारी पुढे उभा राहत असे आणि म्हणत असे, म्हातारे, चहा प्यायला आलोय. म्हातारीच्या अंगाचा थरकाप होत असे. पायाने भुई चाचपीत आणि हाताने भिंताड धरीत ती घरभर फिरत असे. पवित्रापाशी जाऊन म्हणत असे, अगं बाई, तो काय म्हणतोय ते दे. अगं त्याला बसायला टाक. पदर नीट घेऊन पवित्रा बाहेर येई आणि भगवंतरावाला बसण्यासाठी घोंगडे टाकी. वाकळाचे ओझे टेकायला घेऊन भगवंतराव ऐसपैस बसे. त्याच्या डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर लहान केसांसारख्या तांबड्या शिरांचे जाळे होते. त्यामुळे त्याचे मोठे डोळे कसे गुंजासारखे तांबडे दिसत. वरचेवर मिशांवरून पालथी मूठ फिरवी तो पवित्राकडे पाही, हसल्यासारखे करी. ती चहा घेऊन पुढे आली म्हणजे तिला म्हणे, अगं जरा लवकर नावून धुवून घ्यावं ग, जरा अंगावर बरी कापडं घालावी. म्हातारी एका कोपऱ्यात अंग आखडून बसलेली असे. तिला दोघांच्या आकृत्या दिसत, पण तोंडे दिसत नसत. सगळे अंदूक अंदूक दिसे. भगवंतराव नेमके काय करतो आहे हे दिसावे म्हणून ती पापण्या न मिटता त्याच्याकडे पाहत राही आणि तिचे अधू डोळे पाण्याने डबडबत. सुरकुतल्या गालांवरून ओघळणारे पाण्याचे ओघळ तिला तळव्याने वरचेवर पुसावे लागत. पवित्रा पहिल्या खेपेला फार भ्याली, दुसऱ्या खेपेला कमी भ्याली आणि त्यानंतर तिला भिण्यासारखे काही कारण दिसेना. हातात पिवळ्या जर्द सोन्याची वळी असलेला, डोईला भारी फेटा बांधलेला भगवंतराव तिच्याकडे पाहताना कसा मऊ झालेला असे. तिच्या हातचा चहा तो कसा चाखत माखत पीत असे. तिने केलेला सांजा तो कसा चव घेऊन खात असे. त्या तांबड्या डोळ्यात पवित्राला लालसे बरोबरच मायाही दिसे, कृतज्ञताही दिसे. म्हातारीच्या आंधळेपणाचा फायदा घेऊन आपल्या ताकदीच्या जोरावर भगवंतरावाने कधी पवित्राचे मनगट धरले नाही, कधी पदर ओढला नाही. पडवी ओलांडून तो कधी आत आला नाही. खानाखुना करून पवित्राला त्याने कधी घराबाहेर बोलावले नाही. मनाला वाटले म्हणजे फक्त तो म्हातारीकडे येत असे आणि चहाची वाट बघत घोंगड्यावर बसत असे. म्हातारीला कधी तो वाईट वाकडे बोलला नाही. पवित्राला कधी लगड फाजील बोलला नाही. वाकळांच्या ढिगाला टेकून तो स्वस्थ बसत असे.
खाणे-पिणे झाले म्हणजे कोपऱ्यात ठेवलेली बंदूक उचलून घेऊन तो निघून जात असे. भगवंतराव आला तेव्हा 2 वेळा नामा घरी होता. पहिल्या खेपेला भगवंतराव घरात आला आणि बसला तेव्हा तो सर्दच झाला. काय करावे त्याला कळेना. उगीचच चौकटीशी उभा राहून तो बाहेर पाहत होता. पुन्हा आत येऊन भिंतीशी टेकून उभा राहत होता. चुलीपाशी जाऊन पवित्राकडे पाहत होता. घरात भला मोठा नाग निघाला म्हणजे माणसाची जशी अवस्था होते तशी नामाची अवस्था झाली होती. मोठ्याने ओरडून गाव बोलवावे, तोंडावर हात घ्यावा असे त्याला वाटत होते. भगवंतरावांच्या पुढे उभे राहून तू माझ्या घरात पुन्हा येऊ नकोस असे त्याला सांगावे असे त्याला वाटत होते. याला चहा वगैरे काहीही देऊ नये. आपणच सर्वांनी उठून घराबाहेर जावे. दाराला कुलूप लावून याला आत कोंडावा आणि बाहेरून घराला आग लावून द्यावी असे त्याला वाटत होते. पण त्याच्या हातून यापैकी काहीही घडत नव्हते. भ्यालेला उंदीर पळावा तसा तो घरातून उगीचच पळत होता आणि निवांत बसलेल्या भगवंतरावाचे त्याच्याकडे मुळीच ध्यान नव्हते. नामा घरी असताना 2 वेळा भगवंतराव घरी आला आणि नामाला काहीही बोलता आले नाही. भगवंतरावाने त्याच्या अस्तित्वाची दखलही घेतली नाही. भगवंतराव वाणिनीच्या घरी सोकला आहे हा बबरा गावात लगेच झाला. लोक बोलू लागले आणि त्या बोलण्याचे प्रतिध्वनी नामाच्या कानावर येऊ लागले. प्रत्यक्ष कोणी बोलले नाही, पण आडून आडून लोक नामाला बोलत, सूचक प्रश्न विचारित, दोन्ही अर्थाचे बोलणे बोलत. भगवंतरावांविषयी प्र काढायची कुणाची हिंमत नव्हती, म्हणून लोक जे बोलायचे ते नामालाच बोलत. नामा दिसला की दुसऱ्या माणसाची नेत्रपल्लवी करत. बायका एकमेकींच्या कानाला लागत. नामाकडे लोक काही वेगळ्याच नजरेने बघत. गावात येऊन या जोडप्याला अद्याप पंधरवडा लुटला नाही, तोवर त्यांनी गाव नासवायला सुरुवात केली असे लोक म्हणू लागले. नामा सैरभैर झाला. काय करावे हे त्याला कळेना. काही करता येण्यासारखे नव्हतेच. भगवंतराव हा फार दांडगा माणूस होता, अंगाने आणि कीर्तीनेही. गेली 10-12 वर्षे त्याचा हा पुंडावा चालला होता. पुढारी म्हणून तो पुढे आला होता. सबंध जिल्ह्यात त्याने आपल्या नावाची दहशत बसवली होती. पोलीस एकेकाळी त्याच्यावर हात उचलायला भीत होते. गुन्हा कसा करावा आणि त्यातून सुटून कसे जावे हे शास्त्र भगवंतरावाला फार चांगले माहीत होते. आजवर ज्या कोणी बहाद्दराने त्याच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला होता त्याची पाळेमुळे या जबरदस्त माणसाने खणून काढली होती. स्वराज्याच्या चळवळीत भगवंतरावाबरोबर कामे केलेले लोक फार मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांच्या खाणाखुणा भगवंतरावाला माहीत होत्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे आत्तापर्यंत भगवंतरावांच्या झाडाच्या सालीसारख्या कातड्यावर ओळखडा असा निघालाच नव्हता. कधी काही निघेल असे वाटतही नव्हते. अशा माणसाचे नामा काय करणार? नामासारख्या दुर्बळ, दरिद्री, भित्रा माणसाकडून या बळवंत, धनंतर आणि छातीवर केस असलेल्या माणसाचे काय पारिपत्य होणार? भगवंतरावाचे नामाच्या घरी येणे जाणे नियमित सुरू होते. तो आला की म्हातारी निमूट एका कोपऱ्यात बसत होती. पवित्रा चूल पेटवून चहा करीत होती. न्हाऊन धुवून त्याच्यापुढे जात होती. त्या रूपवान बाईच्या सेवेने भगवंतराव तृप्त होत होता आणि हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहून नामाला काहीही करता येत नव्हते. गावातले लोक केवळ तमाशा पाहत होते. दुर्बळ नामाच्या मदतीला कोणीही येत नव्हते. त्याच्या संसाराचे वाळवंट होत होते. त्याच्यापाशी असलेले एकमेव धन लुटून नेले जात होते आणि हे कोणीही थांबवू शकत नव्हते. सारे रांकेला लागेल म्हणून नामाला धीर देणारी ती म्हातारी नामाला जवळ बोलवून 3-3दा म्हणत होती, नामा, आता काही धडगत नाही बाबा. बायकोला घेऊन तू आता या गावातून निघून जा. नामाने कुठे जावे? अद्याप महिना भरायचा होता. नामाला कारखान्यात नोकरी मिळायची होती. त्याची गाडी आत्ताशी कुठे रुळावर येणार होती. हे सगळे टाकून त्याने आत्ता जावे कुठे? काय करावे? एवढे कष्ट सोसून, एवढा झगडा देऊन अखेर सावली मिळवली होती. तिच्यातून उठून पुन्हा परदेशी व्हावे का? नामा, तू हे गाव सोड. हे गाव सोडून आता आणखी कुठे जाऊ? आणि गाव सोडले तरी हा काळ पाठ सोडील हे कशावरून? नामाला खूप भीती वाटत होती. म्हातारीच्या कौलारू घरातला दिवा विझून बराच वेळ झाला होता. म्हातारी, नामा आणि पवित्रा उशिरापर्यंत एकमेकांशी न बोलता अंथरुणावर तळमळत होती. माध्यान्ह रात्र झाली आणि पवित्राला झोप लागली. म्हातारीचा डोळा लागला. अंधारात नामा एकटाच तळमळत होता. वरचेवर उलटा पालता होत होता. सुस्कारे सोडत होता. अंगावर पांघरून घेत होता. पुन्हा ते काढून टाकीत होता. त्याला अंगावरचे कपडे जड झाले होते. अंथरुणावर तो उठून बसला. अंगातला सदरा त्याने काढून उशाशी फेकला. बरगड्यात छाती चोळली. जराशाने तो उठून उभा राहिला.
धोतर फेडून त्याने उशाशी टाकले. केवळ लंगोट लावून नामा अंधाराकडे बघत अंथरुणावर उताना पडला. चैन पडेना तेव्हा मांडी घालून बसला. झोप लागलेला पवित्राचा श्वास त्याला ऐकू येत होता. म्हातारी मधूनच बारीक आवाजात विवळत होती. नामा सारखा विचार करीत होता. विचाराच्या धनुकलीने त्याचा मेंदू सारखा पिंजत होता. नामाला संतापाचे कडावर कड येत होते. स्वतःच्या दुर्बलतेची चीड येत होती. स्वतःच्या असहाय्यतेची कणव येत होती. आज कडेलोट झाला होता. आज भगवंतराव पवित्राच्या हातचे गोडधोड जेवून गेला होता. आज त्याने नामाच्या रूपवान बायकोला सुरेख असे लुगडे नेसवले होते. उत्तम खणाची चोळी तिच्या अंगात त्याने घातली होती. आता काही व्हायचे राहिले नव्हते. आज मात्र कळसच झाला होता. सगळे असह्य झाले आणि अंधारात एकाकी बसलेल्या नामाने तोंडावर पालथी मूठ घेतली. विलक्षण दुःखावेगाने त्याने बोंब ठोकली. म्हातारी लटकन हलून उठून बसली आणि तिने "काय रे झालं बाबा?" असा हंबरडा फोडला. तिला अंधारात काही दिसेना आणि काय झाले ते पण कळेना. दिशा उमगून न आल्यामुळे ती धडपडत कुठल्या कुठे गेली आणि भिंताडावर आदळली. पवित्रा जागी झाली. नामा कुत्रासारखा तोंड वर करून बारीक आवाजात रडत होता. तो स्वर ऐकताच पवित्राच्या काळजाचे पाणी पाणी झाले. "काय व काय झालं तुम्हाला?" असा गैवर तिनेही घातला. म्हातारीचा आणि बायकोचा शब्द ऐकताच नामाला जास्तीच उमाळा आला. त्याचे भेसूर रडणे जास्तीच उंचावले. तो तोंडावर हात घेऊ लागला. दोन्ही हातांनी डोके बडवून घेऊ लागला आणि गळा काढून मोठ्याने रडू लागला. पवित्रा धडपडत आली आणि चाचपून चाचपून तिने नवऱ्याचा हात धरला आणि रडतच त्याला विचारले, "अव, तुम्हाला काय झालं?" नामाचा आवाज बंद झाला. झिंजाडा मारून त्याने हात सोडवून घेतला. किंकाळी फोडून तो म्हणाला, "अगं उदसे, तू तू त्याला जेवू घातलंस. त्याच्याकडनं चोळी घालून घेतलीस. लुगडं नेसलीस त्याचं." हे म्हणत असताना नामाने पवित्राचा दंड एका हाताने गच्च दाबून ठेवला आणि दुसऱ्या हाताची मूठ वळून तो तिला बुक्क्या लाथा आणीत राहिला. "अगं रणके, अगं बोडके, अगं उदसे, तू त्याच्यावर भाळलीस. तू त्याची चोळी घेतलीस. तू त्याचं लुगडं नेसलीस." नामाचा संताप इतका अनिवार्य झाला होता की त्याच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले. शब्दाऐवजी शीळ घातल्यासारखा आवाजच त्याच्या तोंडून उमटत राहिला आणि मग त्याला बोलायलाच येईनासे झाले. बोलणे बंद झाले पण हातपाय दणके हाणतच होते. पवित्रा कुंठत होती, ओढ घेत होती. "नाही, मी नाही," असं म्हणत होती. नामाने त्वेषाने हाणलेले बुक्के तिला लागू नयेत तिथे लागत होते. असह्य वेदना होत होत्या. म्हातारीला काय करावे हे कळत नव्हते. अंधारातच भिंतीवर धाडधाड डोकं आपटून घेऊन ती जोरात ओरडत होती, "मेले रे देवा, आता काय करू ग बया?" शेवटी बळ एकत्र करून पवित्राने दंड सोडवून घेतला. त्या हिसक्यासरशी ती उंबऱ्यावर जाऊन आदळली. तिला शोधण्यासाठी रामा हातापायांवर रांगू लागला आणि म्हातारीची काठी तिच्या अंथरुणाच्या उशाशी होती ती त्याच्या हाताला लागली. पवित्राला काही दिसत नव्हते. कुणीकडे जावे हे सुधरत नव्हते. उंबऱ्याचा आधार घेऊन ती धापा टाकीत पडून राहिली. हातात काठी सापडताच नामा दात होट खाऊन ती अदमासाने कुठेही हाणीत राहिला. भुईवर आपटलेल्या काठीचे आवाज झाले. एकाएकी काठी मऊ भागावर लागली. पवित्रा कळवळून ओरडली. नामाने धावून जाऊन तिच्या झिंज्या धरल्या. ती उठून पळू लागली. नामाला दरादरा ओढू लागली. नामा धापा टाकत तुटक्या शब्दात शिव्या देत काठ्या ओढत राहिला. दोन्ही हात पुढे करून म्हातारी घरभर त्या दोघांना शोधू लागली. हंबरडे फोडत धडपडून आपटत रडत ती नामाला "अर मारू नकोस र बाबा" असं म्हणत होती आणि नामा काही ऐकत नव्हता. पवित्रा नवऱ्याला चुकवण्यासाठी धावत होती. नामा पवित्राला धरण्यासाठी धावत होता आणि भांडण सोडवण्यासाठी त्या दोघांना म्हातारी शोधत होती. पवित्राला कोपरा सापडला. भिंतीचा आधार घेऊन ती उभी राहिली आणि इतका वेळ नुसतीच विवळत होती, रडत होती, जोरजोराने रडत होती. ती मोठ्याने नामाला बोलली, "अर नेबळाटा, बायकोला कशाला जोर दाखवतोस र? मोठ्या रागाचा आहेस ना? तर त्याला विचार, त्याला आडीव बरं." करा करा दात खाऊन उंच बारीक आवाजात पवित्रा अशी ओरडली आणि नामा गप्प उभा राहिला. पवित्रा जणू वेडी झाली होती, बेभान झाली होती. नवऱ्याची जगाची तिला परवाच नव्हती. अंधारात डोळे फाडून ती बघत होती आणि भराभर तुटक शब्दात त्याला बोलत होती, "माझ्यावर कशाला राग काढतोस र? मी काय केलंय? तुझ्यासाठी काय करायचं ठेवलंय? तू नावाचा नवरा र? कधी मला काय सुख दिलंस? कधी 4 गोड घास खाऊ घातलंस? कधी माझी हौस केलीस र? आज 15 वर्ष वनवास भोगतीया तुझ्या संग. गुरासारखी राबते.
काय धन लावलीस र तू? अर, तुम्हाला एखादं पोर तरी दिलंस का? संतापाने पवित्राला रडू कोसळले. ती धसमसून रडू लागली. हुंदके गिळून गप्प बसली आणि आवेगाने निश्चयाने पुन्हा बोलली. नेसले मी त्यानं दिलेलं लुगडं, घातलं त्याला जेव. गड्यासारखा गडी असून त्याच्याशी एक शब्द बोलायची तुला हिंमत आली नाही. मी बाई काय करणार र? काय र त्याचं चुकलं? अरे तुझ्यासारख्या नेबळाटाची बायको वाटेवरला वाटसरू पण ओढून नेईल. तो तर ढाण्या वाघासारखा हाय. पवित्रा हे भडाभडा बोलली आणि मग तिने उभ्याने जमिनीवर घालून घेतले. गार भुईवर पालथी पडून ती रडू लागली. हुंदक्यांनी तिचे सारे शरीर गदगदू लागले. रडून भेकून भिंताड्यावर आदळ आपट होऊन म्हातारी मगास सुन्न झाली होती. तिला बोलण्याचे हलण्याचे त्राणच राहिले नव्हते. कापडाचे बोचके पडावे तशी ती कुठेतरी अंगाचे मुटकुळे करून गप्प पडली होती. एखाद्या पुतळ्यासारखा नामा होता त्या जागीच निश्चल उभा राहिला होता. त्याचे डोके जड दगडासारखे झाले होते. त्याचा कुठलाही अवयव हालचाल करीत नव्हता. पवित्राचा रडण्याचा आवेग आता ओसरला. बराच वेळ तिचे नाकच नुसते सुरू सुरू वाजत राहिले आणि मग काही वेळाने तिला झोप लागली. रडून रडून क्लांत झालेली पवित्रा पडल्या जागीच झोपून गेली. म्हातारी घरात आहे का नाही अशी झाली. उभा राहिला होता त्या जागीच नामा खाली बसला होता. गुडघ्यात मान खाली घालून आणि डोळे गच्च मिटून घेऊन तो उजाडेपर्यंत तसाच बसून राहिला. ती सबंध रात्र नामाने जागून काढली आणि तो पार बदलून गेला. ती सबंध रात्र नामा जळत राहिला आणि सकाळी त्याचा नवा जन्म झाला. एका रात्रीत चमत्कार झाला आणि नामा सातपुते पार पालटून गेला. नामाचा हडकुळा चेहरा जास्ती काळा झाला. तोंडावरची कातडी ताणून घट्ट झाली. त्याचे डोळे मोठे आणि लाल झाले. अवयव ताठर झाले. हात, पाय, बोटे, मान या अवयवांची हालचाल पूर्वी जी लवचिकपणे होत होती ती आता होईनाशी झाली. चालताना त्याचे पाय गुडघ्यात फार बाक घेईनासे झाले. हाताची बोटे मोकळी राहण्याऐवजी तळव्याशी मिटू लागली. नामाचे डोळे एका दिशेकडे बघू लागले की पापणी लवकर पडेनाशी झाली. बसणे, उठणे, वळणे या पटपट होणाऱ्या क्रिया सावकाशीने होऊ लागल्या. उभा राहिला म्हणजे नामा एकाच जागी उभा राही. बसला म्हणजे बसूनच राही. नित्याच्या वागण्यात नकळत अशा अवयवांच्या अनेक हालचाली होतात. त्या नामाच्या बाबतीत फार कमी होऊ लागल्या. तोंडावर माशी बसली तरी ती मारण्यासाठी त्याचा हात वर होईनासा झाला. काही अंगाला टोचले तरी तो अंगाला वाग देईनासा झाला. केव्हाही उठून नामा बाहेर पडू लागला. असा घराबाहेर पडला म्हणजे तहान भुकेची शुद्ध त्याला राहीनाशी झाली. बाहेर पडला म्हणजे सपासपा तो चालत राही. रानात सावली निवारा न बघताच बसून राही. कधी तो ओढ्या ओढ्याने चालत जाई आणि एखाद्या डगरीवर जाऊन बसे. झोपला म्हणजे उघड्यावर बाहेर तसाच झोपे. 2-2 दिवस तो घरीच येत नसे. घरी आला तरी तो मुळीच कोणाशी बोलत नसे. स्वयंपाकघरात जाऊन हाताला लागेल ते घेऊन तो एकटाच खाई. एकटाच कोपऱ्यात बसून राही. झोपला म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपूनच राही. म्हातारी कनवाळूपणाने काही बोलली तरी ते बोलणे त्याच्या कानावर पडत नसे. पवित्रा नवऱ्याची ही दशा पाहून मुळमुळू रडू लागली तरी ते रडणे त्याच्या कानावर पडत नसे. म्हातारीने त्याला पोटाशी घेऊन बराच वेळा गोंजारले. डोळ्यात पाणी आणून ती आंधळी म्हातारी त्याला म्हणाली, नामा, अरे लेकरा असं काय बघतोस र? बोलत का नाहीस? तुला काय झालंय र? पण नामाला कधी स्पर्श कळला नाही, बोलणे उमगले नाही. त्या रात्री झालेल्या प्रसंगापासून नामा काहीच बोलला नाही. पुष्कळ वेळा त्याचे होठच नुसते हलत, पण शब्द काही फुटत नसत. घरात आला तरी म्हातारीला बायकोला तो ओळख देत नसे. लांब रानात एकटाच असल्यावर मात्र नामा बोले. हे त्याचे भाषण कधी एखाद्या वृक्षाकडे पाहून तर कधी समोर क्षितिजावर दिसणाऱ्या डोंगराला उद्देशून असे. स्पष्ट आणि खणखणीत शब्दात तो म्हणे, आई शपथ सांगतो मी गप्प राहणार नाही. मी बदला घेईनच घेईन. तुला वाटत असेल की हा फाटका माणूस काय करील, पण मी करायचं ते करीन. मी मरेन, मी फासावर जाईन. माझ्या माघारी माझी बायको भीक मागून जगल. माझ्या माघारी माझा वंश बुडल. माझा सत्यानाश होईल, पण मी तुला सुखानं जगू देणार नाही. गावापासून दूर असा एक प्रचंड मोठा वड होता. बहुतेक वेळा नामाचे हे भाषण त्यालाच उद्देशून असे. वडाच्या मोठ्या बुंदापासून 15 हातावर तो समोरासमोर उभा राही. दोन्ही पाय फाकून ते जमिनीवर घट्ट ठेवी आणि छाती पुढे काढून पुढे उजव्या खांद्यावरून खाली सुटलेला पटक्याचा शेमला उडवून मागे पाठीशी टाकी. दोन्ही हाताच्या मुठी घट्ट आवळून घेऊन पापणी न पाडता त्या बुंदाकडे तो रोखून पायी आणि स्पष्ट
खणखणीत शब्दात म्हणे, आई शपथ सांगतो, मी गप्प राहणार नाही. म्हातारीच्या दुकानातली अडगळ धुंडून नामाने एक हातभर लांबीचा गुळाची ढेप फोडण्यासाठी पूर्वी वापरात असलेला अणुकुचीदार खिळा मिळवला होता. तो त्या वडाच्या आसपास त्याने पुरून ठेवलेला असे. दर दिवशी तो काढून नामा त्याला धार लावी. दगडावर घासून घासून त्याने तो लोखंडी खिळा पांढरा लखलखीत केला होता. त्याला सुईसारखी अणुकुचीदार कोच काढली होती. कधी कधी तो खिळा हातात घेऊन तो वडाच्या बुंदासमोर उभा राही. डोक्याकडील बाजूने तो खिळा तो दोन्ही हातांच्या मुठींनी गच्च पकडी. चांगला पवित्रा घे, बुंद्याकडे रोखून पाही आणि एकाएकी वेगाने जाऊन त्या हातभर खिळ्याने तो बुंद्याचे पोट भोगशी. यावेळी नामाच्या शरीरातले सर्व बळ त्याच्यापाशी असणाऱ्या त्वेषाचा आणि शक्तीचा कणनकण त्या खिळ्यात उतरे आणि वडाच्या बुंद्यात खिळा चांगला टिचभर घुसे. ज्या वेगाने घुसवला त्याच वेगाने त्याच ताकदीने नामा खिळा भस्कन उपटून काढी आणि बुंद्याला पडलेल्या लालसर भुकातून चीक बाहेर येई. थेंबा थेंबाने वडाच्या पायमुळीवर ठिपकू लागे. वडाच्या बुंद्यावरच्या भुकांची संख्या सारखी वाढत गेली. एका भुकापासून वाढत 21 भुके तयार झाली. आषाढाचा पाऊस झिमझिम पडत होता. हवेत चावरा गारठा आलेला होता. संध्याकाळची उदास वेळ होती. रस्त्यावर राडेराड झाली होती. भिजल्या उकिरड्यांचा वास सगळीकडे भरून राहिला होता. घरोघरी माणसे पांघरुणे घेऊन गप्प बसून राहिली होती. सर्वत्र उदास सामसूम होती. अरुंद गल्लीतील साळ्याच्या हॉटेलवरचा पत्रा पावसाने वाजत होता. भिंती ओल्या झाल्या होत्या. शिळ्या शेव भज्यांचा तेलकट वास हॉटेलभर पसरला होता. मांडवापाशी उभे राहून झिपरेपोर विजून गेलेल्या भट्टीकडे पाहत होते आणि गल्ल्याच्या टेबलाशी भगवंतराव अर्धमिटल्या डोळ्यांनी बसला होता. हातभट्टीची कच्ची दारू त्याने फार घेतली होती. त्याचे सारे अंग ताठून गेले होते. अवयवांवर त्याचा ताबा राहिला नव्हता. धुराने काळ्या झालेल्या टेबलावर शेवभज्यांच्या ताटल्या होत्या. मोकळ्या बाटल्या होत्या. पिवळ्या हत्तीची मोकळी पाकिटे होती. भगवंतराव ढिगासारखा पाकड्यावर बसला होता. मधूनच अस्वलासारखा तो मागे पुढे झुकत होता. मध्येच मोठा हुंकार देऊन त्याने दोन्ही हात पसरले आणि टेबलावर सैलपणे टाकले. झटक्यासरशी तो पुढे झुकला. टेबलावर गाल टेकून मोठमोठ्याने घोरू लागला. त्याचे तोंड उघडे राहिले आणि घोरण्यासरशी तोंडातला विड्याचा तांबडा रस टेबलावर ओघळू लागला. ते झिपरेपोर भीतभीत पुढे झाले. टेबलाच्या कडावरून खाली लोंबणाऱ्या भगवंतरावांच्या लठ्ठ बोटांना स्पर्श करून म्हणाले, ओ रावसाहेब, रावसाहेब, संध्याकाळ झाली. आता घरी जाता ना? व पडल्या पडल्यास भगवंतरावांना डोळे उघडून पोराकडे पाहिले. गुटखा घेऊन तोंड कोरडे केले. सरपटणाऱ्या 4 पायांच्या जनावरासारखे दोन्ही हातांचे पंजे टेबलावर टेकून त्याने छातीपासून वरचा भाग उचलला आणि म्हटले, अरे मला वाणिनीकडे जेवायला जायचं आहे र. उशीर झाला का? लय उशीर झाला बघा. हॉटेल बंद करून जाणार मी आता. यावर वरचेवर मान हलवीत भगवंतराव बोलला, बराय बराय, मी पण निघतो. पाऊस अद्याप झिमझिम पडतच होता. अंधारून येत होते. त्या अरुंद गल्लीतल्या रस्त्यावर राडेराड झाली होती. पाण्याचे बारीक ओघळ पळत होते. आजूबाजूच्या दुकानांतून अद्याप दिवे लागण झाली नव्हती. रस्त्यावरून माणसं फिरत नव्हती आणि कुठे माणसाच्या बोलण्याचा आवाजही ऐकू येत नव्हता. हातात बंदूक घेऊन तोल सावरीत भगवंतराव हॉटेल बाहेर आला. त्याला वरच्या दिशेने जायचे होते. एक झोका खाऊन तो वळला आणि बरोबर समोर 15-1 हाताच्या अंतरावर त्याला नामा दिसला. दोन्ही पायात अंतर ठेवून आणि खांद्यावरला शेमला मागे टाकून पवित्र्यात उभा राहिलेला हा माणूस नामा आहे एवढी जाणीव भगवंतरावाला झाली न झाली. तोच त्याच्याकडे रोखून पाहणारा नामा वेगाने पुढे आला आणि डोक्याकडच्या बाजूने दोन्ही मुठीत गच्च आवळून धरलेला वीटभर खिळा त्याने भगवंतरावांच्या उजवा कुशीत भोसकला. नामाच्या शरीरातले सर्व बळ त्याच्यापाशी असलेल्या त्वेषाचा आणि शक्तीचा कणनकण त्या खिळ्यात उतरला होता. भगवंतरावांच्या कुशीत खिळा चांगला टिचभर घुसला. ज्या वेगाने घुसला त्या वेगाने त्याच ताकदीनं नामानं तो खिळा भस्कन उपटून काढला. पोटाला पडलेल्या भुकातून भळकन रक्त बाहेर आले. भगवंतरावांची दुबळी बंदूक हातातून सुटून राडीत पडली आणि तिच्या मागोमाग दोन्ही हातांनी पोट दाबून धरीत भगवंतराव कोसळले. राडीत तोंडावर पडले. ते झिपरे पोरके भयंकर ओरडले आणि गल्लीतून धावत सुटले. दुकानांतून घरांतून माणसे डोकावली आणि मग क्षणभरात उघडी दुकाने भराभर बंद झाली. घराची दारे लागली. सबंध गल्ली ओसाळ दिसू लागली. भगवंतराव हातपाय झाडत उताना झाला. त्याचे दोन्ही हात रक्ताने भरले होते.
आणि विहिरीच्या तळाशी पाण्याचा झरा उमटावा तसे रक्त त्याच्या कुशीतून बाहेर उसळत होते. नामाला हे पाहून भोवळ आली. तोल सावरून त्याने समोर पाहिले. ती मोकळी गल्ली पाहिली. पुन्हा खाली पाण्याचा धीर ज्याला झाला नाही. खळखळ तारा तुटावा तसा नामा खाली आला. त्याचे पोट फुगले. पोटाच्या तळातून वेदनांच्या उकळ्या फुटल्या. दोन्ही हात हवेत फेकून तो मोठ्याने म्हणाला, नाही नाही, मी नाही केलं. मी फासावर जाणार नाही. मी मरणार नाही. माझा वंश बुडल. मला फार भूक लागलीये. मला जेवायचं आहे. पवित्रा. त्याच्या या शब्दांनी मोकळी गल्ली दणाणत केली. नामाला विलक्षण भीती वाटली. त्या मोकळ्या गल्लीतून तो वेडावाकडा पळत सुटला.